छाताडातून नागभवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नागभवानी गाते, काळजात राहती आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे नर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटरची भिंत बांधायला 150 वर्ष लागतात. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी सुमारे 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातले एक आश्चर्य मानतो. मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. पण मला असे वाटते खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर काट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा. मराठावर मॅच, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तयार होता. उठाकर तलवार सब घोड़े पर सवार होते तो झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये शिवरायांचे 7 मराठी लढले. अधिष्ठाच्या 1500 माणसांबरोबर. वेडात मराठे वीर दौडले सात या शूरवीरांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, साहित्य खंडाला डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीत शिवरायांनी हल्ला केलेला एक प्रसंग नमूद केलेला होता. तो असे लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. खानाची एक बहीण धावत धावत त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापत आहे भाईजान. त्यावेळी आपली मोठी साठलेला शाहिस्ता खान निघस्त करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पळवले असेल तरी ते तिकडे राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसाठी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगायची तात्पर्य एवढेच की आज संपूर्ण भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुद्रा. अफजल खानाला मारल्यावर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज म्हणाले, मासाहेब अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचे प्रेत कोठे आहे? महाराज म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील जिजाऊ? शिवबा, तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्यांचे प्रेत असेच सन्मानाने दफन कर आणि तेथे स्मारक बांध. शिवरायांनी तसेच केले. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रचेचा वारी झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. शेवटी गाठता एवढेच म्हणेल की शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भद्राशिवाय नमत नाही. आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही. धन्यवाद. जय हिंद. लेखन मध्ये What a powerful speech, Kavya. Thank you.